नमस्कार मित्रांनो, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आलोय मी रेडिसन ब्ल्यूला. हे कस्टमर आपल्याला ऑनलाईन दिलं होतं, म्हणजे आपल्या एका फॉलोअर्सने दिलं होतं मित्रांनो, संभाजीनगरच्या. म्हटलं काय अडचण नाही, कस्टमरला आता पिकअप करायला आलोय मित्रांनो. आणि गाडी लावून दिली बाजूला, बघू शकता. आता सकाळचे वाजले किती तुम्हाला दाखवतो. 4:34 आलोय मित्रांनो रेडिसन ब्ल्यूला कस्टमरला पिकअप करायला. काल दर्शन झालं नाही त्र्यंबकेश्वरचं, म्हणून आज परत चाललोय आम्ही. सकाळी त्र्यंबकेश्वरला गेलो ना, एकदम पटकन दर्शन होतं, त्याच्यामुळे कस्टमरला एकदम टाइमवरती पिकअप करायला आलोय मित्रांनो. कस्टमर म्हणे तुम टाइम पे आएंगे क्या? अरे मी म्हटलं एकदम परफेक्ट टाइमवर येतो. मी आलो टाइमवरती, पण कस्टमरचं अजून आवरलंय ना मित्रांनो. कस्टमरने अर्धा तास लावला, म्हटलं हरकत नाही. फायनली कस्टमरला पिकअप केलं, डायरेक्ट निघलोय त्र्यंबकेश्वरच्या दिशेने पहाटे पहाटे. इथं पोहोचल्याच्या नंतर कस्टमरला केलं तुमच्या भावाने ड्रॉप. म्हटलं आता गाडी मस्त शांत ठिकाणी लावून देऊ. मस्त एका झाडाखाली गाडी लावून दिली मित्रांनो. आता सकाळचे 5:36 झालेले मित्रांनो. थोडा आराम करायला पाहिजे. मग काय, तुमच्या भावानी पडी घेतली ना, आता मी निवांत झोपतो मित्रांनो. असे पण कस्टमर आहे ना, 2-3 तास काही येणार नाही मित्रांनो. भरपूर गर्दी, त्याच्यामुळे चलो आता गुड नाईट. 2 तासानंतर भेटू मित्रांनो. 5:30 आलो तो इथं मी. आता 7:30 वाजले. फायनली कस्टमर आले आणि कस्टमरला आता इथून पिकअप करायचंय. थोडा वेळ हॉटेलला न्यायचं आणि त्याच्यानंतर सुला वाईन आणि पंचवटी. तर चलो फिर. काय गाडी फिरवली तुमच्या भावाने एकदम रापसाप आणि कस्टमरला पिकअप करायला आलो. कारण कस्टमरचं दर्शन झाले. गाडीत कस्टमर बसवल्याच्या नंतर कस्टमर बोलले डायरेक्ट पंचवटीला चला म्हणे, हॉटेल पाहू नंतर म्हणे. आता पंचवटीच्या दर्शनासाठी कस्टमरला इथं ड्रॉप करून टाकलं आपल्या कपालेश्वर मंदिर पाशी आणि गाडी लावली पार्किंगला. मस्त टाकाटक मध्ये तुमच्या भावानी. आणि मस्त दिवस पण निघलाय मित्रांनो. पण सकाळी सकाळी आपल्या गाडी जवळ बघू शकता तुम्ही वेल्डिंग शूट चालू आहे. काय वेल्डिंग का काय म्हणता भाई. आणि थोड्याच वेळात आला कस्टमरचा फोन, म्हणे दर्शन झालं आमचं. मग काय, कस्टमरला गाडीत टाकलं आणि रापसाप डायरेक्ट रेडिसन ब्ल्यू हॉटेलला पोहोचलो. इथे कस्टमरला सोडून दिलं आणि डायरेक्ट निघलो बाहेर. आता कस्टमर बोलले की 2 तास आम्ही आराम करणार, त्याच्यानंतर सुला वाईन जाऊ. चला, काय हरकत नाही. कारण की सकाळी सकाळी लवकर उठले कस्टमर पण आणि मी पण. आता मला पण झोप येते, थोडस झोपतो. चाललो आता कस्टमरला पिकअप करायला मित्रांनो. मस्त नाही का, तुमचा भाऊ 2 तास झोपला होता. आता 12:41 झाले. 1 वाजता पिकअप करायला जायचंय कस्टमर. चला आता कुठं चाललोय माहिती का मित्रांनो, आता कस्टमरला पिकअप करून सुला वाईन यार्ड. चलो फिर. आता आलाय तुमचा भाऊ सुला वाईन यार्डला. आता दुपार झाली मित्रांनो, ऊन पण अजून कमी झालेलं नाही. मग काय, कस्टमरला इथं ड्रॉप केलंय. कस्टमरला जसं ड्रॉप केलं ना मित्रांनो, कस्टमरनी डायरेक्ट 8:30 वाजताच कॉल केला संध्याकाळी. किती अंधार झालाय बघू शकता तुम्ही. आता कस्टमरला गाडीत बसवलंय आणि निघलोय डायरेक्ट हॉटेलच्या दिशेने. रस्त्यामध्ये लगेच आपले फॉलोअर्स भेटले ना, बघू शकता. हा भाऊ आपल्याला फॉलो करतो. आपल्या गाडीवरचा लोगो पाहून आपल्याला भेटायला आला. या भावाचं जिलाबीचं दुकान पण एकदम टाकाटक मध्ये, पण जिलाबी खाय बोलला नाही ना यार. चला मित्रांनो, आलो मी आता हॉटेलला. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.